हॅलो एव्हरीवन. सो आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि मी विश यू ऑल अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सो मला छोटीशी स्टोरी सांगायची आहे तुम्हाला. वी आर व्हेरी लव्हिंग कपल. ओके. सो त्यांनी मला हैदराबादहून काल एक मंगळसूत्र पाठवलं, सरप्राईज केला आणि ते मंगळसूत्र मला इथे पाठवून दिलं आणि ते माझ्यापर्यंत आलं आणि मला खूप जास्त चांगलं वाटलं. पण हे त्यांनी करायच्या आधीच माझ्या डोक्यात प्रिप्लॅन केलं होतं की जेव्हा 14 फेब येईल तेव्हा मी सुद्धा यांना काहीतरी तिथे पाठवून देईल आणि मी असं ते ब्लिंकेट, स्विगी हे ते सगळं असं मी काही नाही म्हणजे असं काही करत जास्त, कारण मला त्याची गरजच नाही पडत. सगळं इथे आजूबाजूला जवळच्या जवळ आहे. आणि मी त्यांना रोज दिलं, परत एक केक पाठवलं आणि ते सगळं मी असं सिलेक्ट केलं, त्यांचा ॲड्रेस नोट केला आणि मग तिथे त्यांना पाठवून दिलं. आणि ते ऑफिसला होते आणि मग घरी गेले आणि मग तिथे त्यांच्यापर्यंत तो प्रॉडक्ट असं तसं पोहोचून गेलं आणि मग त्यांना इतका आनंद झाला, कारण की माणसांना असं काही नसतं की मेल्स और फिमेल्स दोघांनाही एकदम जर त्यांच्या त्या नात्यामध्ये एकदम जास्त प्रेम, जिव्हाळा हे सगळं असेल ना, तर त्यांना एकदम ग्रँड जेस्चर्स आणि खूपच जास्त चांगले हायफाय प्रॉडक्ट्स असे गिफ्ट म्हणून पाहिजे अशा अपेक्षा अजिबात नसते. ट्रस्ट मी, जेव्हा आपलं रिलेशन इतकं स्ट्रॉंग आहे, जेव्हा आपल्याला फक्त पाहिजे असतं अटेन्शन, टाइम, लव्ह, ठीक आहे. आणि मी त्यांना जेव्हा हे दिलं त्यांना इतका आनंद झाला त्याचा. त्यांना म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हतं की एकतर मला असं काय करता येत नाही, त्यांना माहिती आहे ते ब्लिंकेट वगैरे हे ते, आणि इतक्या लांब कसं काय पॉसिबल नव्हतं, त्यांनी त्यांच्या डोक्यात कसं बनवून ठेवलं असेल. पण मी ते केलं आणि त्यांना तिथे सेंड केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा.